नागपंचमीच्या दिवशी नागोबा राया, ज्याला आपण स्त्रिया भाऊराया मानतो, त्याला नैवेद्यासाठी लाह्या, तंबीट लाडू, पुरणाची दिंड तसेच पातोळ्या हा विशेष पदार्थ केला जातो. आपण पातोळ्यांचं साहित्य बघूया. इथं मी 2 वाट्या खोवलेला नारळ म्हणजेच नारळाचा चव घेतलेला आहे. 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. 1.5 वाटी तांदळाची सुवासिक पिठी घेतलेली आहे. साखर थोडी घेतलेली आहे. केशर वेलची सिरप आहे. वेलदोड्याची पूड आहे. जायफळाची पूड आहे. मीठ आहे. इथं बदाम, काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत. साजूक तूप घेतलेलं आहे आणि ही हळदीची पान आहे. आपण आधी सारण तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे. कढईत मी अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतले. तूप गरम झाले, पातळ झाले, त्याच्यामध्ये मी ओल्या नारळाचा चव घालून घेते. 1-2 मिनिटं मी तो परतून घेणार आहे. एक मिनिट झालेलं आहे. खोबरं आपण परतून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये गूळ घालून घेते. गूळ मी थोडासा जास्त घेतला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 2 वाटीला मी जवळजवळ 1.5 वाटी गूळ घेतला आहे. आपल्या सारणामधला गूळ वितळतोय, एकजीव होतोय, तोपर्यंत आपण उकड करून घेऊया. तांदळाचं पीठ माझं 1.5 वाटी आहे, पण मी इथं 3 वाटी पाणी घेते आहे. पण यातली मी अर्धी वाटी काढून ठेवणार आहे आणि लागेल तसं घालणार आहे. चवीपुरतं मीठ, एक चमचा तूप, आणि 2 चमचे दूध घालून घ्यायचे. हे पाणी मी गॅसवर गरम करायला ठेवते. अर्धा चमचा साखर घातली. गुळाच्या सगळ्या पदार्थामध्ये जायफळ घालावं, म्हणजे त्याची चव आणि स्वाद वाढतो. थोडीशी वेलदोड्याची पूड घातली. बदाम, काजू आणि अक्रोड यांची मी भरड करून घेतली आणि ती मी आता सारणात घालते आहे. सारणाला छान रंग यावा आणि स्वाद यावा म्हणून केशर वेलची सिरप घातली. आपलं सारण तयार झाले ते मी आता खाली काढून घेते. आपण उकडीसाठी जे पाणी ठेवतो ते उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तांदळाची पिठी घालून घेते. उकळी आलेल्या पाण्यातून मी पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालते आणि जर समजा लागलं तर हे पाणी घालणार आहे. उकळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्याला एक वाफ आणायची. मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 1 मिनिट वाफ काढून घेणार आहे. उकडीवर मी झाकण ठेवून घेते आहे 1 मिनिटासाठी आणि नंतर मी गॅस बंद करून घेणार आहे.
पातोळ्या वाफवून घेण्यासाठी मी स्टीमरमध्ये पाणी ठेवलेले आहे आणि गॅस चालू केलेले आहे. ज्या भांड्यात आपण पातोळ्या ठेवणार आहोत त्याला मी खालून तूप लावून घेतलेलं आहे. झालेलं आहे. मी झाकण काढलेलं आहे. आपल्या उकडीला दणकून वाफवले आणि उकडीचा रंग पण बदललेला आहे. गॅस बंद करून घेते आणि 1-2 मिनटं अशीच उकड मुरवत ठेवणार आहे. उकड मी ताटात काढून घेते आहे. ही आता आपल्याला छान मळून घ्यायची. तुमची उकड जेवढी छान मळून होईल ना तेवढे तुमचे मोदक पातोळ्या छान होणार आहेत. थोडंसं जरासं गरम आहे. थोडे चटके बसत आहेत. उकड गरम आहे. हाताला चटके बसत आहेत. अशा वेळी तुम्ही वाटीच्या सहाय्याने पण अशी उकड थोडीशी पहिल्यांदा मळून घ्यायची आणि मग नंतर हाताने करायची. गोळा थोडासा एकजीव व्हायला आहे. तुम्ही ह्याला थोडंसं तूप लावून किंवा तेल लावून अजून एकजीव करून घ्यायचे. आपला उकडीचा गोळा दिसताना तर छान दिसतोय. आता ह्याचे आपण गोळे करून घ्यायचे. तुम्हाला पातोळ्या कशा लहान मोठ्या करायच्या आहेत त्या प्रमाणात करायचे आहेत. माझ्याकडं 5च पान आहेत त्यामुळे मी 5च करून घेणार आहे. हे मी 6 उकडीचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. हळदीच्या पानाला खाली मी तूप लावून घेते. आता हा गोळा मध्ये ठेवलाय मी. त्याच्यावर ही प्लॅस्टिकची पिशवी ठेवते आणि थोडासा गोळा वाढवून घेते. हाताने असं थापून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मधोमध असं सारण भरून घेते. आता हे आपल्याला असं दाबायचे. असं दाबून घेतले. हे बघा आपल्या पातोळ्या अशा छान तयार झालेत. आता मी हे असं करणार आहे. कडेचा इकडचा भाग आणि इकडचा भाग कापून टाकणार आहे आणि चाळणीवर वाफत ठेवणार आहे. या बाजूचा भाग मी काढला आहे आणि ह्या बाजूचा पण भाग काढला आहे. अशा प्रकारे आपल्या 2 पातोळ्या तयार झालेल्या आहेत. बाकीच्या मी करून घेते आणि स्टीमरमध्ये वाफायला ठेवते आहे. माझ्याकडं 5च हळदीची पानं होती आणि माझे 6 गोळ्या तयार करून घेतले होते मी. हा गोळा मी प्लास्टिकच्या पेपरवर थापून घेतला आहे. याच्यामध्ये मी पुरण घालते म्हणजे सारण घालते आहे आणि हे असं मी पॉकेटसारखं तयार करून घेणार आहे. तुम्हाला उकड समजा जमत नसेल तर तुम्ही कणकेचं पण असं करून घेतलं तरी चालेल. त्याला आम्ही दिंडी असं म्हणतो. ते पण छान लागतं. हे बघा छान झाले की नाही. स्टीमरमधल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे.
आता हे सर्व मी याच्यामध्ये ठेवून घेते आहे. आणि हे पण दिंडीसारखं केले ना ते पण ह्याच्यात ठेवते. ह्याच्यावर झाकण ठेवते आणि 12 ते 15 मिनिटं मी वाफवून घेणार. आपल्या पातोळ्या वाफून झाल्या आहेत. मी गॅस बंद करून घेते आहे. मंडळी, पातोळ्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. हा पारंपरिक कोकण स्पेशल पदार्थ असून तो निघूतने करावा लागतो. अशाच नवनवीन पाककृती घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. आपले सण उत्सव यांचा भरभरून आनंद घ्या आणि पातोळ्या खाताना स्वर्ग सुखाचा आनंद अनुभवा. धन्यवाद.